बाबा आज माहिती काय झालं, मी माझ्या मैत्रिणीकडे मॅथ M3 चा अभ्यास करायला गेली होती. तिकडे माहितीये 2 दिवसानंतर माझी जी एक्झाम आहे त्याचा तिला क्वेश्चन पेपर सापडला. क्वेश्चन काय येणार ते कळलं. माझं बोलणं पूर्ण ना होतं तितके वेळा बोलले आणि मग तू तिला म्हणाली असेल ना मला काही दाखवू नको ती क्वेश्चन पेपर काय एक्झामला येणार आहे, मी जो अभ्यास केलाय तो देईन एक्झाम. अय्या बाबा तुला कसं कळलं? मला माझ्या संस्कारांवर विश्वास आहे. हा होता माझ्या आयुष्यातील माझ्या कॉलेजचा अनुभव. हा अनुभव मला आठवला कारण गेल्याच आठवड्यात मी माझ्या कझिनशी जेव्हा बोलत होती तेव्हा बोलता बोलता आमचा टॉपिक निघाला नेक्स्ट जनरेशन, ज्याला म्हणतात जेन झी. आणि बोलता बोलता मी नेक्स्ट जनरेशनला बोलून गेली, अरे ही जनरेशन अशीच आहे. तितकं माझी बहीण बोलली की नाही, प्रत्येक वेळेला आताची जनरेशन पुढच्या जनरेशनला नावं ठेवतेच. तर तेव्हा मला हा आता 2 दिवसापूर्वीच मी पुस्तक लिहित होते तेव्हा हा किस्सा आठवला आणि त्याला मी रिलेट केलं. तेव्हा मला जाणवलं अरे कुठलीही जनरेशन कशावर डिपेंडेंट असते, जे पेराल तेच उगवेल ना. तर त्यांच्या पॅरेंट्सवर डिपेंडेंट असते. जेव्हा तुम्ही नेक्स्ट जनरेशनला बोट दाखवतात की ही जनरेशन अशी आहे, तर पूर्ण बोट जातं त्यांच्या पॅरेंट्सकडे, त्यांनी केलेल्या संस्कारांकडे. कारण मी होती तेव्हा कॉलेजमध्ये, टीनेजर होते आणि तेव्हा माझ्याकडे चॉईस होती की आयदर तो प्रामाणिकपणा सिलेक्ट करायचा की नाही, की तो इझिली ती जी क्वेश्चन पेपर सापडलाय त्याच्याने जायचं. तर मी प्रामाणिकपणा निवडला पण माझ्या मैत्रिणीने नव्हता निवडला. सो हे संस्कार माझ्या आईबाबांनी केले, त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणाला सिलेक्ट करू शकले. त्याच्यामुळे काय चांगलं आणि काय योग्य आणि काय अयोग्य ह्याच्यातला तफावत मला त्या वयातही कळली. सो सांगायचा मुद्दा हा की पुढच्या पिढीला किंवा कोणालाही नावं ठेवण्या अगोदर किंवा तुम्ही तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात आहे आताची पिढी घडवणं, हे तुमच्या हातात आहे. तर तुमची मुलं किंवा तुमच्या मुलांना चांगले संस्कार देणे, पोटात असल्यापासून तो शाळेत असू दे, कॉलेजमध्ये असू दे, वयाच्या कुठल्याही वेळेला असू दे, उत्तम संस्कार करणं आणि हे जागरूकपणे संस्कार करणं हे तुमच्या हातात असतं. ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. ती पुढच्या जनरेशनला नावं ठेवण्यात वाया घालवून नका. तुमच्या हातात जे आहे ते करा, कारण बोटं जातात पॅरेंट्सने केलेल्या संस्काराकडे. असे संस्कार माझ्या बाबांनी माझ्यावर कसे केले हे सगळं तुम्हाला दिलं या पुस्तकामध्ये, जे मी लिहिलं आहे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. सो याच्यात माझ्या बाबांनी केलेले संस्कार आहे. सो ते तुम्हाला असे अनेक अनुभव तुम्हाला मिळतील, अनेक युक्त्या मिळतील की पॅरेंट्सने कसे संस्कार केले पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट जनरेशनने काही कोणालाही नावं ठेवणार नाही. आपल्या हातात आहे योग्य कर्म करणं, ते तुम्ही करा, दुसऱ्यांना नावं ठेवण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा. सो मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक. त्याच्यापैकी 4 पुस्तकं Amazon, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यापैकी दुसरं पुस्तक आहे प्रारंभ पार्ट 2. हे आहे प्रारब्ध, जे आहे माझी रिअल स्टोरी, आणि पैसा आणि श्रीमंती. ही 4ही पुस्तकं तुम्हाला भेटेल Amazon, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. सो तोपर्यंत तुम्ही विचार करा, तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवतायत, नेक्स्ट जनरेशनला नावं ठेवण्यात वेळ घालवतायत की तुमच्या हातात जे आहे ते करतायत. तुम्ही चांगले कर्म करतायत आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतायत की नाही, या गोष्टीला तुम्ही जागरूक आहात की नाही. सो आपल्या मुलांना चांगले संस्कार घेण्यासाठी जागरूकपणे प्रयत्न केले पाहिजेत. ते तुम्ही करतायत की नाही हे नक्की तुमच्या आयुष्यात झाकून एकदा शांत बसून हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि त्यासाठी काय करता येईल, चांगले कर्म करणं आपल्या मुलांना कसं शिकवता येईल, खरेपणा, प्रामाणिकपणा, या सगळ्या बेसिक गोष्टी मुलांना कशा शिकवता येईल. त्यामुळे जशी मी टीनेज होती तेव्हा मी जेव्हा एखाद्या सिच्युएशनमध्ये प्रामाणिक निवडला, तसं तुमचा मुलगा निवडेल का, त्याची जबाबदारी, ते संस्कार तुम्ही केले आहात का, तेच संस्कार करण्याची जबाबदारी घ्या. जागरूक राहा आणि आपल्या मुलांवर संस्कार करा. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून्ड. बाय बाय.